मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक। आजपासून जालन्यातील अंतरवाली सराटीत आमरण उपोषण। सगळे सोयरे अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा, जरांगे यांची मागणी। नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचं सूत्र ठरलं। भाजपाला 18 तर एनडीए घटक पक्षांना 18 मंत्रिपद। शिंदेंच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती। देशात एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणूक लागणार। छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं मोठं विधान। वर्षभरात मोदी सरकार जाणार असल्याचं भूपेश बघेल यांचं भाकीत। अर्धा भारत भाजपमुक्त झाला, मोदींचा तोरा कुबड्यांवर लटकला। लोकसभा निकालावरून सामनातून भाजपावर निशाणा। काँग्रेसनं मोदींच्या गर्वानं फुगलेल्या छातीचा फुगा फोडल्याचीही केली टीका। लोकसभा निकालानंतर भाजप आमदारांची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणार। लोकसभा निकालावर आज दिल्लीत काँग्रेसचं मंथन। राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत कार्यकारिणीची बैठक। नवनिर्वाचित खासदारही राहणार उपस्थित। अजित पवार गटाचे 19 आमदार आमच्या संपर्कात, त्यांना 15 दिवसात निर्णय घ्यावा लागणार। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून अल्टिमेटम। छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक। 7 माओवादी ठार, 3 जवान जखमी। कोकण किनारपट्टीसह मुंबईच्या उपनगरांमध्ये मान्सूनची हजेरी। मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीमध्ये पावसाची रिमझिम सुरू।